नमस्कार, मी सविता बोलतीये. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी जी फक्त एक गोष्ट नाहीये, तर आपल्यापैकी कित्येकांच्या आयुष्यात डोकावणारे एक फार कठोर सत्य आहे. हो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, जो आपल्या आजूबाजूला रोज घडतोय, पण आपण आपण अनेकदा त्याकडे सोयीस्करपणे पाठ फिरवतो. हा विषय आहे श्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या फसवणुकीचा आणि त्याचा फायदा घेणाऱ्या भोंदूबाबांचा. अहो, विचार करा, आपण तंत्रज्ञानाने पार चंद्रावर पोचलो, पण मनाने मात्र अजूनही कुठेतरी एका अंधाऱ्या कोपऱ्यातच अडकून पडलो आहोत. आणि तो कोपरा म्हणजे अंधश्रद्धेचा. आणि याच अंधारात स्वतःच्या फसवणुकीची दुकानं थाटून बसले आहेत काही लोक. चला, स्नेहाच्या गोष्टीतून समजून घेऊया की हे जाळं नेमकं विणलं कसं जातं. ही आहे स्नेहा. आता नाव बदललंय तिचं, पण तिची कहाणी अगदी खरी आहे. स्नेहा म्हणजे आपल्यासारखीच एक सामान्य मुलगी, जिची स्वप्न खूप मोठी होती. पण करिअरचा ताण, नात्यांमधले प्रॉब्लेम्स आणि घरच्या अपेक्षांचं ओझं या सगळ्यामुळे ती आतून पुरती खचून गेली होती. तिला फक्त कोणीतरी हवं होतं, जे तिला समजून घेईल, तिचं ऐकून घेईल. आणि अशाच एका कमजोर क्षणी स्नेहाच्या आयुष्यात एका बाबाची एंट्री झाली. सोशल मीडियावर तर त्याचे लाखो फॉलोअर्स होते, सगळीकडे वाह वाह. पण हे सगळं खरं कसं मानायचं? आणि इथेच खरा प्रश्न सुरू होतो. तिच्या कानावर सारखं पडत होतं की अरे, तो बाबा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो किंवा त्याच्याकडे गेल्यावर तर आयुष्यच बदलून जातं. पण खरंच हे इतकं सोपं असतं का? हे भोंदू गुरु स्वतःचा हा सापळा तयार तरी कसा करतात? चला, आज आपण यामागचं तंत्रच समजून घेऊया. याची एक ठरलेली पद्धत असते. सगळ्यात आधी हे लोक स्वतःला गुरु, हिलर किंवा देवाचा माणूस म्हणून लोकांसमोर आणतात. मग सोशल मीडियावर खोट्या कथा, खोटे अनुभव आणि विकत घेतलेल्या फॉलोअर्सचा वापर करून स्वतःची एक भारी इमेज तयार करतात. स्नेहाने सुरुवातीला फक्त उत्सुकतेपोटीच संपर्क केला होता, पण काही दिवसांतच तो बाबा तिचा सगळ्यात मोठा विश्वासू बनला. तो तिच्याशी इतकं गोड बोलायचा, तिच्या सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकून घ्यायचा आणि हळूहळू तिच्या नकळत तिच्या आयुष्यातलं सगळं काही त्यानं जाणून घेतलं. तिची प्रत्येक भीती, तिचा एकटेपणा, तिची प्रत्येक कमजोरी, सगळं काही त्यानं बरोबर हेरून ठेवलं होतं. आणि मग एक दिवस त्याने आपला खरा डाव टाकला. तो तिला म्हणाला, "बाळा, तुझ्यावर खूप मोठं संकट आहे. फक्त मीच तुला यातून वाचवू शकतो." आता स्नेहा आधीच खचलेली होती. तिने त्याच्यावर अंधळा विश्वास ठेवला. आणि बरोबर इथूनच तिच्या शोषणाचा खरा खेळ सुरू झाला. लक्षात घ्या, हा खेळ फक्त विश्वासाचा नव्हता. हा तर सरळ सरळ शोषणाचा खेळ होता. श्रद्धेच्या नावाखाली कसा गुन्हा घडतो ते आता पुढे पाहूया. सुरुवातीला पूजेच्या नावाखाली अगदीच छोटी रक्कम मागितली गेली. मग ही शेवटची पूजा आहे, याने सगळं ठीक होईल असं सांगून मोठी रक्कम उकळली गेली. पैशांची मागणी काही इथेच थांबली नाही. अनेकदा अशा केसेसमध्ये भावनिक आणि वैयक्तिक शोषणही केलं जातं. कोणाला काही सांगू नकोस, नाहीतर खूप वाईट होईल अशी भीती दाखवून त्या व्यक्तीला पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतलं जातं. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. श्रद्धा आणि शोषण यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. खरी श्रद्धा आपल्याला आतून शक्ती देते, तर शोषण मनात भीती निर्माण करतं. श्रद्धा शांती देते, तर शोषण आपली संपत्ती आणि मनःशांती दोन्ही हिसकावून घेतं. स्नेहाला वाटत होतं की ती मदत घेत आहे, पण खरं तर तिचं शोषण सुरू होतं. एक दिवस तिला हे जाणवलं की ही श्रद्धा नाहीये, हा सरळ सरळ गुन्हा आहे. पण तोपर्यंत तिनं तिचे पैसे, तिचा आत्मविश्वास आणि तिची मनःशांती खूप काही गमावलं होतं. पण अशा परिस्थितीत घाबरून बसणं हा काही उपाय नाही. आपल्या संरक्षणासाठी कायदा आहे आणि तो अशा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठीच बनलेला आहे. हो, एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे हे फक्त अंधश्रद्धेचं प्रकरण नाहीये. हा भारतीय दंडसंहितेनुसार एक गुन्हा आहे. अशा लोकांवर कायद्याने कठोर कारवाई होऊ शकते. आपल्या कायद्यात या गुन्ह्यांसाठी अगदी स्पष्ट तरतूद आहे. म्हणजे बघा, आर्थिक फसवणुकीसाठी आहे कलम 420, विश्वासाचा गैरफायदा घेतला तर कलम 406, आणि जर कोणाला धमकावलं जात असेल तर त्यासाठी कलम 506 आहे. इतकंच नाही तर महिलांसोबत कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनासाठी कलम 354 आणि 376 अंतर्गत कठोर कारवाईची तरतूद आहे. हे कायदे म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या हातातलं शस्त्र आहे. आणि हे तर काहीच नाही, विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदासुद्धा लागू आहे, जो अशा भोंदूबाबांविरोधात कारवाई करण्यासाठी एक खूप प्रभावी शस्त्र आहे.
कायदा आपलं संरक्षण नक्कीच करतो, पण आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे ती म्हणजे आपली स्वतःची जागरूकता. शेवटी आपण स्वतःला ह्यापासून कसं वाचवू शकतो? सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं पाऊल म्हणजे शांत बसू नका. जर मनात शंकेची लहानशी जरी पाल चुकचुकली तर आवाज उठवा. अहो, विश्वास ठेवणं चूक नाही, पण डोळे झाकून विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःलाच धोक्यात टाकण्यासारखं आहे. खरी मदत मागा, पण ती आपल्या कुटुंबाकडून, खऱ्या मित्रांकडून किंवा मग तज्ज्ञ कायदेशीर सल्लागारांकडून घ्या. कारण एक लक्षात ठेवा, प्रत्येकाची सुरक्षितता आणि प्रत्येकाचा आत्मसन्मान ह्यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काही नाही. आणि कोणालाही आपल्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊ देण्याचं काहीच कारण नाही. ही केवळ स्नेहाची गोष्ट नव्हती. ही आपल्याच समाजाच्या आरशात दिसणारी एक प्रतिमा आहे. म्हणून जाता जाता एकच सांगेन, श्रद्धेचा मार्ग नक्की निवडा, पण अंधश्रद्धेचा नाही. डोळस बना आणि जागरूक रहा.